काँग्रेसची विधान परिषद निवडणुकीतून माघार, काँग्रेसचा अंबादास दानवेंना समर्थन। परिषदेची उमेदवारी नाकारल्यानं मिटकरी नाराज, अपघाताचा विषय लावून धरला, त्याचं बक्षीस पक्षानं साधं विचारलंही नाही, मिटकरींची खंत। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये बच्चू कडूंच्या हाती धनुष्यबाण, फक्त आमदारकीसाठी नाही तर विकासासाठी शिवसेनेसोबत, पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। कडूंच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा प्रहार, तर डॉक्टर नीलम गोऱ्हेंकडून कडूंचं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिशन सिद्दीकींना उमेदवारी, अर्ज भरताना सुनेत्रा पवार, तटकरे आणि भुजबळांची उपस्थिती। संजय भेंडे, प्रमोद जठार यांनी भरला उमेदवारी अर्ज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भरला अर्ज। आठव्या गुन्ह्यात खरातला 12 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी, शुक्रवारी भोंदू खरातला पुन्हा कोर्टात हजर करणार। पीसीएस धर्मांतर प्रकरणी तांत्रिक पुरावे एसआयटीच्या हाती, 4 आरोपींकडून मोबाईल, लॅपटॉप जप्त। भाजपा नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात पुलाची शिरोली लैंगिक अत्याचार प्रकरणी घेतली माहिती, पन्हाळा आणि विशाळगडातल्या अतिक्रमणाबाबतही केली चर्चा। संघ मुख्यालय, हेडगेवार स्मृती परिसर, मेट्रोत रेडिओ ॲक्टिव्ह पावडर टाकल्याची माहिती, एटीएस कडून नागपुरात तपास, निष्पन्न काहीच नाही। महापौर बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 3,48,00,000 मंजुरी, चर्चा न होता बिनविरोध प्रस्ताव मंजूर, साधा आक्षेपही नाही। नाशिकच्या महापौरांचा 17 ठेकेदारांवर कारवाईचा बडगा, खोदकामादरम्यान सुरक्षा अटींचं उल्लंघन केल्याची नोटीस। सर्व जातीच्या नागरिकांसाठी स्मशानभूमी खुली करणार, राज्यातील हिंदू स्मशानभूमीबाबत मोठा निर्णय, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आदेश। सोलापुरात कौटुंबिक वादातून सिनेस्टाईल हाणामारी, हाणामारीत 6 जण जखमी, दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल।